98,000चा ऐवज विसरलेल्या महिलेची पर्स पोलिसांनी परत केली। स्वामी विवेकानंद पोलिसांची तत्परता, प्रामाणिक ऑटो चालकाचे कौतुक। लातूरहून अहमदपूरकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षामध्ये विसरलेली 98,000चा ऐवज असलेली पर्स स्वामी विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे मूळ मालकीनीपर्यंत सुखरूप पोहोचली आहे। या प्रामाणिक आणि तत्परतेच्या उदाहरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे। रमाबाई विश्वनाथ वाघमारे या स्वामी विवेकानंद चौकातून अहमदपूरकडे जात असताना त्यांची पर्स ऑटोमध्ये राहून गेली। अहमदपूर येथे उतरल्यानंतर त्यांना पर्स हरवल्याचे लक्षात आले। त्यांनी तात्काळ स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत सीएनजी पंपावरून संबंधित ऑटो रिक्षाचा क्रमांक शोधून काढला। ऑटो चालक महादेव गणपती कांबळे याच्याशी संपर्क साधला असता पर्स ऑटोत असल्याचे समजले। 9 जुलै रोजी ही घटना घडली होती। अखेर 12 जुलै रोजी महादेव कांबळे यांनी स्वतः स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात पर्स जमा केली। या पर्समध्ये 98,000 रुपये किमतीचे सोन्याचे घंटण व महत्त्वाची कागदपत्रे होती। पोलिसांनी रमाबाई वाघमारे यांना ती पर्स सुरक्षितपणे परत केली। स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब चव्हाण, पोलीस अंमलदार रवी कांबळे, संजय बेर्डेकर व आनंद हल्लाळे यांच्या तत्परतेमुळे ही कारवाई शक्य झाली। तसेच ऑटो चालक महादेव कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचेही नागरिकांकडून अभिनंदन होत आहे।